नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण स्वतःला ओळखा या मालिकेमध्ये मानव ते अतिमानव हा प्रवास समजावून घेणार आहोत. हा प्रवास केलाय कोणी? तर मदर आणि श्री अरविंद यांनी हा प्रवास केलेला आहे. आणि त्यांनी या प्रवासाच्या दरम्यान ज्या वेळोवेळी नोंदी करून ठेवलेल्या आहेत, त्या नोंदींच्या आधारे आपण हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण हा प्रयत्न का करणार? याचं कारण आपल्याला सुद्धा या मार्गावरून पुढे प्रगत व्हायचं आहे. आत्ता आपण मानव आहोत, पण याच जन्मामध्ये आपण अतिमानवतेपर्यंत जाऊन पोचू शकतो का, हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे. आणि या प्रवासासाठी मदर आणि श्री अरविंद यांनी आपल्याला जी शिदोरी देऊ केलेली आहे, ती शिदोरी नेमकी काय आहे ती उलगडून पाहण्याचा प्रयत्न आज आपण करत आहोत. श्री अरविंदांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की आपण बघा, मागच्या वेळेपर्यंत अधिमानस म्हणजे काय, अतिमानस म्हणजे काय हे समजावून घेतलेलं आहे. आणि अतिमानस हा परार्ध गोलार्धाचा एक महत्त्वाचा भाग आहे, हेही आपण समजावून घेतलेलं आहे. आणि आपण हेही जाणून घेतलेलं आहे की आपला सगळा जो ह्या पृथ्वी तलावरचा जो सगळा कारभार चालतोय, तो सगळा या अधिमानस पर्यंत असलेल्या निम्न गोलार्धामध्ये चालतो आहे. श्री अरविंदांनी असं म्हटलंय की जर एखाद्याला पलीकडचं जे सगळं वैभव आहे, पलीकडचा सगळा जो आनंद आहे, तो जर एक क्षणभर सुद्धा जरी पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला, तरीही तो सर्व काही सोडून केवळ त्याच्याच पाठीमागे लागेल, इतका तो अवर्णनीय असा सगळा विषय आहे. ठीक आहे. मग आता आपण स्वतःला ओळखा या मालिकेच्या अंतर्गत हे सगळं हळूहळू करून एक एक समजावून घेतो आहोत. आपल्या मनामध्ये ती ओढ देखील निर्माण होते आहे, परंतु सगळं एका बाजूला आणि फक्त जसा मदर श्री अरविंदोंनी एक प्रकारे ध्यास घेतलेला होता, तसा ध्यास आपण का बरं घेऊ शकत नाही आहोत, हा प्रश्न कधी कधी मनामध्ये निर्माण होतो. की सगळं समजतंय, सगळं हे करायला हवं, त्याची आवश्यकता सुद्धा जाणवतीये, किंबहुना आपलं अंतर्मन आपल्याला ग्वाही देतंय की हो, याच मार्गावरनं मला जायचं आहे. आणि असं असताना सुद्धा आपण त्या मार्गावर वेगाने पावलं का टाकू शकत नाही आहोत? नेमकं काय आडवं येतंय आपल्या? त्याचं श्री अरविंदांनी जे कारण सांगितलेलं आहे ते असं बघा. ते म्हणतायत, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला प्रगत होण्यापासून रोखताहेत? तर त्याला त्यांनी प्रकृतीचे पहारेकरी असं म्हटलेलं आहे. कोणते कोणते ते प्रकृतीचे पहारेकरी? तर बघा, फिअर, भीती. ज्या गोष्टी अज्ञात असतात, जो प्रांत अज्ञात असतो, त्या प्रांतामध्ये जायला आपलं मन धजावत नाही, आपल्याला भीती वाटते. दुसरं, डिस्ट्रस्ट, अविश्वास. हे सगळं जरी कितीही मदर श्री अरविंदांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, त्याच्यावर विश्वास बसतो जरूर आहे, पण कधीतरी मनात एक चमकून जातं की अरे, हे खरंच आहे का? असं खरंच होणार आहे का? मग हे कधीच्या काळी होणार आहे, मग त्याच्यासाठी आत्ता आपण हे सगळं करण्याची काय आवश्यकता आहे? ह्या सगळ्या ज्या शंका कुशंका, स्केप्टिसिझम आणि डिस्ट्रस्ट, हे जर आपल्या मनामध्ये कुठेतरी चलबिचल निर्माण करत असतील, दोलायमानता त्यामुळे आपल्या मनात निर्माण होत असेल, तर ते म्हणजे प्रकृतीचे पहारेकरी आहेत. आणि ते काय करतायत? तर
प्रकृतीने निर्माण केलेलं हे जे सगळं कुरण आहे त्या कुरणामध्येच आपण वावरत राहावं असा प्रयत्न ते प्रकृतीचे पहारेकरी करतात. आपण हे ओलांडून पलीकडे जायला लागलो की ते पुन्हा पुन्हा काहीतरी निमित्ताने आपल्याला त्या कुरणामध्येच आपण रममाण राहावं असं पाहत राहतात, असं श्री अरविंद इथे म्हणतात. आणि दुसरं असं त्यांनी म्हटलंय, द वे इज नॅरो. हा गोलार्ध ओलांडून पलीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय अरुंद आहे. ती अजून पाऊलवाटच आहे. तो मार्ग अजून राजमार्ग झालेला नाही, कारण पुरेसे लोक तिथपर्यंत जाऊन पोचलेले नाहीत. मदर श्री अरविंद आणि काही मोजकी मंडळी यांचा अपवाद वगळता तिथपर्यंत जाऊन अजूनपर्यंत कोणी पोचलेलं नाही. त्यामुळे तो मार्ग अरुंद आहे, निमुळता आहे आणि द डोअर्स आर हार्ड टू फोर्स. आणि तो गोलार्ध ओलांडून जाण्यासाठी पलीकडे असलेला जो दरवाजा आहे मधला, तो दरवाजा उघडणं अतिशय बिकट आहे असं ते म्हणतात. त्यामुळे आपल्याला हे जे अतिमानसिक सृष्टीचं जे वैभव आहे, तिथला जो आनंद आहे, तिथलं जे ज्ञान आहे, जे एकत्वातून येणारं ज्ञान आहे, ते आपल्याला अजूनपर्यंत अनुभवायला येत नाही. त्याचं कारणच मुळी हे आहे असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. श्री अरविंद म्हणतायत, माझं काम काय आहे, म्हणजे त्यांचं जे अवतार कार्य आहे ते काय आहे ते एक प्रकारे ते इथे सांगतायत. बघा, मी इथे काय करू पाहतोय, तर पृथ्वी चेतनेमध्ये सुपर माइंड प्रस्थापित करू पाहत आहे. आणि ते करताना प्रथम ते सुपर माइंड माझ्यामध्ये एस्टॅब्लिश करणं, प्रस्थापित करणं हा त्याचा केवळ एक भाग आहे. आपल्याला माहिती आहे बघा की ज्याप्रमाणे गंगा अवतरण जेव्हा झालेलं आहे तेव्हा ती गंगा धारण करण्यासाठी तसंच सक्षम पात्र असण्याची आवश्यकता होती. अगदी तसाच प्रकार इथे आहे की हे जे सुपरमाइंड येईल ते सुपरमाइंड धारण करण्यासाठी तितकंच सक्षम पात्र असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने श्री अरविंद ही सगळी वाटचाल करतायत. श्री अरविंद सगळा जो प्रयत्न करतायत तो नेमका त्याचसाठी करतायत की स्वतः अशा रीतीचं एक सुपात्र व्हावं की ज्यामध्ये सुपरमाइंड धारण करू शकलं जाईल. इट वुड मेक इट्स डिसेंट पॉसिबल इन अदर्स ऑल्सो. आणि एकदा माझ्यामध्ये ते अतिमानसाचं अवतरण झालं, नुसतं अवतरण नव्हे, ते अवतरण अगदी ते जे सगळे अनुभव आहेत, अतिमानस अवतरण वैयक्तिक पातळीवरचं ते जे अवतरण आहे त्याचा अनुभव श्री अरविंदांना 1914 ते 20 या दरम्यानच आलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे रेकॉर्ड्स ऑफ योगामधल्या त्यांच्या नोंदी जर पाहिल्या तर या सगळ्या गोष्टींच्या खाणाखुणा आपल्याला तिथे पाहायला मिळतात. तर त्यामुळे ते फक्त वैयक्तिक स्वतःपुरतं सुपरमाइंड अस्तित्वात आणणं, त्याचं अवतरण करून घेणं एवढंच त्यांचं काम नाही आहे, तर ते पृथ्वी चेतनासाठी जे काम करत आहेत ते म्हणजे स्वतःच्या देहामध्ये ते प्रस्थापित त्यांना करायचं आहे. आणि एकदा ते सुस्थिर झालं, प्रस्थापित झालं की मग त्यांच्या निमित्ताने या समग्र पृथ्वी चेतनेमध्ये ते सुस्थिर होऊ शकणार आहे. अशी त्यांच्या कार्याची ती वाटचाल आहे असं ते इथे म्हणतात. त्यांनी हेही सांगितलेलं आहे की वरिष्ठ पातळीवर म्हणजे उच्च स्तरावर सच्चिदानंदाच्या पातळीवर आत्ता आपण तुर्तास समजण्यासाठी म्हणूया की हे अगोदरच सुनिश्चित झालेलं आहे की अतिमानस या पृथ्वी चेतनेमध्ये अवतरायचं आहे. ही योजना झालेली आहे, परंतु मग अडचण कुठे आहे, ते येत का नाही आहे अजूनपर्यंत खालती, श्री अरविंदांना एवढे प्रयास का करावे लागतात, त्याचं कारण ते सांगतायत. बघा,
इन द मूवमेंट ऑफ फोर्सेस. हे सगळं फोर्सेसचं सगळं जे इथलं विश्व आहे, वेगवेगळ्या शक्तींचं जे आपलं विश्व बनलेलं आहे, त्यांनी म्हणजे त्या फोर्सेसनी आपण सुपरमाइंड ग्रहण करणार आहोत याला मान्यता दिलेली नाही. म्हणजे एक प्रकारे प्रकृती मातेनी त्याला मान्यता दिलेली नाही अजूनपर्यंत, तिने ते स्वीकारलेलं नाहीये आणि म्हणून हे सगळे जे अडथळे येत आहेत ते त्यामुळे येत आहेत असं श्री अरविंद आपल्याला इव्हनिंग टॉक्समध्ये सांगताना दिसतात. त्या दरम्यान म्हणजे 1926 अधिमानसाचं अवतरण आपण पाहिलंय की नाही. त्याच्यानंतर श्री अरविंद उच्चतर साधनेसाठी एकांतवासात गेलेले आहेत हे आपण पाहिलं. ते एकांतवासात जाऊन साधना जी करतायत ती नेमकी साधना कोणती ते करतायत, तर त्याचं नेमकं वर्णन ते करतायत. ते काय म्हणतायत बघा. आय एम ॲट प्रेझेंट engaged in bringing the supermind into the physical consciousness. पृथ्वी चेतनेमध्ये जर सुपरमाइंड आणायचं असेल तर फिजिकल कॉन्शियसनेसमध्ये म्हणजे शारीर चेतनेमध्ये सुपरमाइंड उतरवलं पाहिजे. ते करतायत. डाऊन इव्हन टू द सब मटेरियल, त्याच्याही खालती म्हणजे शारीर चेतनेच्याही खालती जे वेगवेगळे स्तर आहेत तिथपर्यंत मी ते उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणतायत बघा. पण ही जी प्रकृती आहे ती अतिशय जड आहे, सुस्त आहे, संथ आहे आणि त्यामुळे तिच्याकडून त्या सगळ्या कार्याला प्रतिकार होतो आहे. वन फील्स ॲज इफ डिगिंग द अर्थ. वेदामध्ये हे वर्णन आहे की ऋषीमुनी जे कार्य करतायत ते जणू काही पृथ्वी खोदायचं काम करतायत. आणि ते खोदायचं कशासाठी? श्री अरविंद पुढे बघा काय म्हणतायत. इट इज लिटरली डिगिंग फ्रॉम सुपरमाइंड अबाव टू सुपरमाइंड बिलो. ठीक आहे. काय म्हटलंय? सुपरमाइंड अबाव टू सुपरमाइंड बिलो. इथपर्यंत आपल्याला हे सुपरमाइंड खालपर्यंत उतरवायचं आहे. आपण मागच्या भागात हे समजावून घेतलेलं आहे की प्रकृतीमध्ये सुद्धा, निसर्गामध्ये सुद्धा सुपरमाइंडचं अस्तित्व आहे, फक्त ते सुप्त रूपाने आहे. त्या सुपरमाइंड पर्यंत म्हणजे इथपासून सुरुवात केली खणायला तर ते खणत 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 हे सगळे स्तर ओलांडत इथपर्यंत प्रवास करायचा आहे. हे कार्य केलं तर मग या पृथ्वी चेतनेमध्ये अतिमानस हे सुस्थिर होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. याचाच अर्थ लक्षात येतोय का बघा की स्वतः श्री अरविंद अतिमानसाच्या सर्वोच्च टप्प्यापर्यंत जाऊन पोचलेले आहेत आणि तिथून ते खणत खणत खाली चाललेले आहेत. हा सगळा जो प्रवास श्री अरविंदांचा चालू आहे त्या दरम्यान त्यांना जाणीव झालेली अशी आहे की आता दोघांपैकी कोणीतरी एकाने देह ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण आता जे कार्य करायचं आहे ते देहामध्ये राहून करता येणं शक्य नाहीये असं त्यांच्या एका टप्प्यावर लक्षात आलेलं आहे. तेव्हा मदरनी स्वतः लगेच तयारी दर्शवलेली आहे की मी तशा प्रकारे देहत्याग करायला तयार आहे. पण श्री अरविंदांनी त्यांना सांगितलेलं आहे तशीच वेळ पडली तर मी त्याच्यासाठी देहत्याग करीन, पण तुम्ही इथेच राहून आपला अतिमानस योग आणि रूपांतरणाचं जे कार्य आहे ते पुढे चालू ठेवायचं आहे असं श्री अरविंदांनी मदरला सांगितलेलं आहे. आणि हे सांगण्याचं कारण असं श्री अरविंदांनी पण हे नमूद केलेलं आहे आणि पुढे मदरनी सुद्धा हे त्याला दुजोरा दिलेला आहे. ते म्हणजे मदरच्या शरीराची घडण एका विशिष्ट पद्धतीने
करण्यात आलेली होती. अगदी लहानपणापासनं त्यांचं शरीर या पद्धतीने तयार नेण्यात आलेलं आहे. अर्थात हा दिव्य योजनेचा भाग आहे. त्यांनी ती घडण तशी त्यांची होत गेलेली आहे आणि म्हणून अतिशय कठीण अशा प्रकारच्या परिस्थितीला मदर आयुष्यभर तोंड देऊन सुद्धा हा सगळा जो प्रयास आहे तो त्या सहन करू शकलेल्या आहेत. त्याच्यामधनं ते सगळे अडचणी, दुःख, कष्ट, यातना हे सगळं सोसून सुद्धा त्यांचं शरीर तसंच टिकून राहू शकलं. हे त्या शरीराचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून तुम्ही इथे राहिलं पाहिजे. मी गरज पडली तर देहत्याग करीन असं श्री अरविंदांनी त्यांना सांगितलेलं होतं. आणि मग आपल्याला माहिती आहे की 5 डिसेंबर 1950 या दिवशी श्री अरविंदांनी देह ठेवलेला आहे. आपल्याला हेही माहिती आहे की सुमारे 100 तास म्हणजे पुढे 4 दिवसपर्यंत त्यांचा तो देह तसाच विघटन न होता कायम राहिलेला होता. कारण त्या अतिमानसिक चेतनेचा एवढा प्रचंड संचय त्यांच्या शरीरामध्ये झालेला होता की त्यामुळे त्या देहाचं विघटन होत नव्हतं. ते विघटन व्हायला 4 दिवस लागले. आणि त्या दरम्यान मदर त्यांच्याशी संवाद साधता आहेत. आणि तेव्हा मदरनी त्यांना असं विचारलेलं आहे की तुम्ही या देहामध्ये परत येणार आहात का? तेव्हा श्री अरविंदांनी त्यांना स्पष्ट शब्दात असं सांगितलेलं आहे की मी देह धारण करीन. केव्हा? तर पहिला सुप्रामेंटल बीइंग, पहिला अतिमानसिक जीव म्हणून मी जन्माला येईन. आणि तो कशा पद्धतीने? तर सुप्रामेंटल वेनी मी जन्माला येईन. सुप्रामेंटल वे म्हणजे अतिमानसिक मार्गाने मी जन्माला येईन की जो सेक्सलेस बर्थ असणार आहे असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आता या सगळ्या कार्याची जबाबदारी दृश्य स्वरूपामध्ये श्री माताजींच्या मदरच्या खांद्यावर येऊन पोडलेली आहे. पुन्हा हे लक्षात घेऊया, दृश्य स्वरूपामध्ये आपल्या भौतिक दृष्टीला आपल्या चर्मचक्षूंना दिसतंय ते असं की ही सगळी जबाबदारी मदरच्या खांद्यांवर आली. परंतु मदर मात्र आपल्याला सांगतायत ते असं की श्री अरविंद सूक्ष्म भौतिकामध्ये तसेच कायम आहेत आणि ते तिथे राहून अतिमानसाचं कार्य करत आहेत. म्हणजे एक प्रकारे श्री अरविंद पलीकडे जाऊन तिथे स्थिर आहेत आणि तिथून ते कार्य करतायत. आणि मदर या तुम्हा आम्हासारख्या भौतिक जीवनामध्ये वावरत असताना अतिमानस खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. एक प्रकारे हा सेतू बांधण्याचं काम वरच्या बाजूनी श्री अरविंद आणि या पृथ्वी तलावर राहून मदर असं हे दोघं मिळून ते कार्य करत आहेत. फक्त आपल्या चर्मचक्षूंना आता श्री अरविंद दिसत नाहीत, परंतु मदर असं म्हणतायत की जे कोणी त्यांच्या प्रती खुले असतील त्यांना श्री अरविंदांचं सूक्ष्म भौतिकात दर्शन होऊ शकतं. ठीक आहे. तेव्हा हे दोघं मिळून कार्य करतात. अर्थात या दरम्यान म्हणजे 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर या दरम्यान आणखीन एक गोष्ट घडली आहे असं मदरनी सांगितलेलं आहे. ते म्हणजे श्री अरविंदांनी देहामध्ये असताना फिजिकल माइंड म्हणून जे म्हणतात त्या फिजिकल माइंड म्हणजे शारीर मन, त्या फिजिकल माइंडनी सुप्रामेंटल धारण करण्यासाठी तयार व्हायला पाहिजे, सक्षम व्हायला पाहिजे. तेव्हा ते पृथ्वीवर अवतरित व्हायचं आहे. श्री अरविंदांनी फिजिकल माइंडमध्ये अतिमानसाचं जे अवतरण घडवलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या देहामध्ये त्याला त्यांनी माइंड ऑफ लाईट असं म्हटलेलं आहे.
ज्योतिर्मय मन असा सुद्धा त्याला शब्दप्रयोग काही ठिकाणी केलेला आहे. तेव्हा हे जे माइंड ऑफ लाईट आहे ते माइंड ऑफ लाईट मदरमध्ये श्री अरविंदांनी संक्रमित केलेलं आहे. आणि हे सगळं काम त्या 4 ते 5 दिवसांमध्ये मदरच्या अनुभवायला येतं आहे. तेव्हा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग त्या दरम्यान घडलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. मदर आपल्याला सांगतायत, श्री अरविंदांनी जो देह ठेवलेला आहे त्या बाबतीत मदर असं म्हणतायत की ही जर पृथ्वी चेतना अधिक रिसेप्टिव्ह असती, अधिक ग्रहणशील असती तर श्री अरविंदांना असा देह ठेवावा लागला नसता. त्यांचं देह ठेवणं ही काय होती गोष्ट बघा, सामूहिक साक्षात्कार. कशाचा? अतिमानसाचा. सामूहिक साक्षात्कार शक्य व्हावा म्हणजे त्याची प्रचिती तुम्हा आम्हा सर्वांना यावी, यासाठी श्री अरविंदांनी केलेला हा अत्युच्च त्याग होता असं मदरनी इथे म्हटलेलं आहे. आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे दृश्य स्वरूपामध्ये जेव्हा मदरच्या खांद्यावर ही सगळी जबाबदारी येऊन पडलेली आहे तेव्हा मदरनी स्वतःच्या शरीराला सांगितलेलं आहे. काय सांगितलंय बघा, त्यांनी सांगितलंय, यू आर गोइंग टू रिअलाइज द सुपरमॅनहुड intermediary between man and the supramental being. This means what I call Superman. म्हणजे काय सांगितलंय? स्वतःच्या शरीराला समजावून सांगितलं एक प्रकारे की आता तू तयार हो. कशासाठी? कारण याच देहामध्ये तुला सुपरमॅनहुड म्हणजे अतिमानवत्व याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. अतिमानव हे आपल्याला याच देहामध्ये घडवायचा आहे असं त्या स्वतःच्या शरीराला सांगतायत. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे अतिमानव वेगळी गोष्ट आहे आणि अतिमानसिक जीव ही अजून त्याच्या पुढची श्रेणी असणार आहे. म्हणजे अतिमानसिक जीव उदयाला यायच्या पूर्वी, म्हणजे श्री अरविंदांनी जे सांगितलं ना की मी अतिमानसिक जीव बनून येईन, पहिला अतिमानसिक जीव बनून मी जन्माला येईन असं श्री अरविंद जे सांगतायत ती अजून पुढची श्रेणी आहे. त्याच्या दरम्यान म्हणजे मानव ते अतिमानसिक जीव हा एक मोठा पल्ला आहे. त्या दरम्यान असलेली एक मधली पायरी असं आपण ज्याला म्हणूया ती पायरी आहे, ती म्हणजे अतिमानव. त्याचा जन्म हा आपल्या अगदी तुम्हा आम्हासारखा मानवासारखाच असणार आहे, पण तो आध्यात्मिक प्रगती करत करत मानवाच्या पलीकडे म्हणजे अतिमानवत्वाकडे त्याची वाटचाल झालेली असेल स्वतःच्या ह्याच शरीरामध्ये असताना. आणि तो आध्यात्मिकदृष्ट्या सुसंपन्न असेल, अत्यंत विनयशील असेल, त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव जरूर असेल, परंतु इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी तो त्याचं सामर्थ्य त्याची शक्ती वापरणार नाही, तर या मानवतेला अतिमानवापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो स्वतःचं सामर्थ्य खर्च करेल. तो मदतगार होईल, तो सहाय्यक असेल मानवतेसाठी. आणि मदर इथे स्वतःच्या शरीराला सांगतायत की हे आपल्या देहामध्येच आपल्याला साध्य करून घ्यायचं आहे. मदरनी जानेवारी 55 मध्ये एक सांगितलेलं होतं, ते म्हणजे पुढचे 12 ते 14 महिने हा अतिशय बिकट काळ असणार आहे. आणि मग अर्थातच आजूबाजूच्या साधकांनी विचारलं की बिकट काळ कोणासाठी? तेव्हा मदरनी सांगितलं, पृथ्वीसाठी, भारतासाठी, आश्रमासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी हा काळ बिकट असणार आहे. असं का? याचं कारण मदरनी असं सांगितलेलं आहे की
ईश्वरी कार्याच्या ज्या विरोधी शक्ती आहेत, ज्यांना होस्टाईल फोर्सेस असं म्हटलं जातं अध्यात्माच्या परिभाषेमध्ये, त्या होस्टाईल फोर्सेसना हे समजून चुकलेलं आहे की आता आपलं राज्य संपुष्टात आलेलं आहे, आपली सद्दी संपत चाललेली आहे आणि आता आपल्या हातात जो मोजका कालावधी शिल्लक राहिलेला आहे त्या कालावधीमध्ये अगदी आटोकाट प्रयत्न करून हे ईश्वरी कार्य हाणून पाडायचं असा त्या शक्ती प्रयत्न करणार आहेत. कारण त्यांच्या हे लक्षात आलंय की आता आपलं इथून पुढे काही मात्रा चालणार नाहीये, त्यामुळे त्या आटोकाट प्रयत्न करतील आणि म्हणून ईश्वरी कार्याला जो विरोध होणार आहे तो आता प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे, हे मदर इथे सांगत आहेत. आणि मग पुढे आपल्या लक्षात असं येतं की बरोबर 14 महिन्यांनंतर एक अत्यंत महत्त्वाची घटना पृथ्वीच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये घडलेली आहे. तो दिवस होता 29 फेब्रुवारी 1956, ज्याला सुवर्ण दिन, गोल्डन डे असं म्हणण्यात येतं. हा दिवस म्हणजे ज्या दिवशी पृथ्वीवर अतिमानसिक चेतनेचं आविष्करण झालं तो हा दिवस. काय होती ती घटना? नेहमीप्रमाणे मदर संध्याकाळच्या वेळेला प्लेग्राऊंडवर असायच्या आणि तिथे जमलेल्या साधकांना, विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांचे काही संवाद चालत असत. तर नेहमीप्रमाणे मदरनी सिंथेसिस ऑफ योग यातला एक उतारा घेऊन त्याच्यावरचं विवेचन केलेलं होतं. ते पूर्ण झालेलं होतं आणि आता सर्व मंडळी ध्यानाला बसलेली होती. सगळी मंडळी ध्यानाला बसलेली असताना मदरला जाणवलं ते असं, आपल्याला आठवत असेल तर आपण मागच्या भागामध्ये हे सगळं समजावून घेतलेलं होतं की अधिमानस ते अतिमानस याच्या दरम्यान एक पडदा आहे, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर एक दरवाजा आहे आणि तो दरवाजा प्रचंड मोठा आहे, तो सुवर्णमय आहे असं मदर सांगतात. आपण वेदांचाही संदर्भ इथे घेतलेला होता बघा. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितम मुखम. ते जे दार आहे त्या दारामुळे हे जे अतिमानस आणि त्याच्याकडची सगळी जी सृष्टी आहे ती आपल्यापासून स्वतंत्र झालेली आहे. डिव्हाइन आपल्यापासून वेगळं झालेलं आहे त्या दरवाजामुळे. मदर म्हणतात, मी जेव्हा त्या दरवाजाकडे पाहिलं तेव्हा मला जाणवलं की द टाइम हॅज कम. आता वेळ आलेली आहे की जेव्हा तो दरवाजा मोकळा करणं आवश्यक आहे असं म्हणतात. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला काय केलेलं आहे? त्या म्हणतात, मी विश्वापेक्षा मोठी झालेले होते आणि एक पुन्हा सुवर्णाचाच हातोडा हातामध्ये घेतला आणि त्या दरवाजावर जबरदस्त अशा पद्धतीने प्रहार केला. तो दरवाजा नुसता उघडलाच नाही तर तो दरवाजा तुकडे तुकडे होऊन कोसळून पडला असं मदर इथे म्हणतात. देन द सुप्रामेंटल लाईट अँड फोर्स अँड कॉन्शियसनेस रश डाऊन अपॉन अर्थ इन अन अनइंटरप्टेड फ्लो. तेव्हापासून या पृथ्वी तलावर अतिमानसिक प्रकाश, अतिमानसिक शक्ती, अतिमानसिक चेतना यांचा प्रवाह वेगाने उसळायला सुरुवात झाली. तो प्रवाह खाली यायला सुरुवात झाली असं त्या म्हणतात. अर्थात हा सगळा जो अनुभव आहे तो समग्र पृथ्वीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला अनुभव आहे. कारण जे व्यक्ती पातळीवर आपण समजावून घेतलं होतं की ब्रह्मरंध्राच्या वर असलेलं झाकण उघडलं की मग पुढचा प्रवास सुरू होतो, अगदी त्याच पद्धतीने पृथ्वीच्या बाबतीत हे झाकण, हा दरवाजा उघडणं महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे तिथला सगळा प्रकाश, तिथली सगळी शक्ती, तिथली सगळी चेतना तेव्हापासून
खाली आपल्यापर्यंत यायला सुरुवात झाली. हे एक मोठं कार्य त्या दिवशी घडून आलं. आणि मग नंतर मदरच्या अंतर्दृष्टीला हे दिसलं की या पृथ्वीवरती फक्त 5 जणांना अशी काहीतरी घटना घडलेली आहे याची जाणीव झालेली आहे. इतका आपण मनुष्य मात्र जो अज्ञानामध्ये जीवन जगतोय, जो ग्रहणशील नाही, त्यामुळे कोणालाही ही घटना घडल्याचं जाणवलेलं नाहीये. मदरने सुद्धा हे जे सगळं सांगितलेलं आहे ते लगेच जाहीर केलेलं नाहीये. तर त्यांनी फक्त 24 एप्रिलला एक संदेश दिलेला आहे. त्या संदेशात त्या म्हणतायत, लॉर्ड, दो हॅज विल्ड अँड आय एक्झिक्यूट. अ न्यू लाईट ब्रेक्स अपॉन द अर्थ. A new world is born. The things that were promised are fulfilled. परमेश्वराला उद्देशून त्या म्हणतायत की एक नवीन प्रकाश या पृथ्वी तलावर अवतरलेला आहे. एक नवीन जगत निर्माण झालेलं आहे. आणि हे सगळं तुझी इच्छा होती, तुझा संकल्प होता, तो संकल्प मी फक्त प्रत्यक्षात उतरवलेला आहे. आणि तू मला एकेकाळी जे वचन दिलेलं होतं ते वचन तू पूर्ण केलेलं आहेस, असं त्या परमेश्वराला उद्देशून म्हणत आहेत. कधी वचन दिलं होतं हे? तर 1914 साली प्रेयर्स अँड मेडिटेशन्समध्ये अगदी अशाच प्रकारच्या 4 ओळी आहेत. त्या ओळी फक्त भविष्य काळात हे घडून येईल अशा प्रकारच्या ओळी आहेत. त्यामध्येच फक्त शब्दांमध्ये फक्त फरक करून ते घडून आलंय अशा प्रकारच्या ह्या 4 ओळी मदरनी तिथे संदेशात लिहिलेल्या आहेत. 1914 साली दिलेलं वचन 1956 साली प्रत्यक्षात उतरलेलं आहे असं त्या इथे नमूद करत आहेत. त्या काय म्हणतात बघा, द मॅनिफेस्टेशन ऑफ द सुप्रामेंटल इज नो मोर प्रॉमिस. आता ते केवळ अभिवचन नाही आहे, बट अ लिव्हिंग फॅक्ट. ही आता वस्तुस्थिती आहे, अ रियालिटी आहे. एक दिवस असा येईल की जेव्हा अगदी अंध, अगदी अनिच्छुक अशा व्यक्तीला सुद्धा हे मान्य करावं लागेल की हो, इथे अतिमानस अवतरलेलं आहे. इतकं ते सघन स्वरूपात तुमच्या आमच्या सामान्य दृष्टीला दिसू शकेल, इतकं ते इथे दृढमूल झालेलं असेल असं मदर म्हणतात. अर्थात हे घडून यायला किती वर्ष लागतील तर आपण अंदाज बांधू शकतोय. ही पृथ्वी जेव्हा नुसती जडभौतिक स्वरूपात होती, अचेतन स्वरूपात होती, तिला जर तेव्हा कोणी सांगितलं असतं, त्या पदार्थांना, त्या वस्तूंना, जडद्रव्याला जर कोणी सांगितलं असतं की तुझ्यामधून उद्या म्हणजे भविष्य काळामध्ये प्राणी निर्माण होणार आहेत की ज्यांच्यामध्ये प्राणाची फुंकर घातली जाणार आहे, असं त्या जड वस्तूंना जर कोणी सांगितलं असतं तर त्यांचा विश्वास बसला असता का? विश्वास बसला नसता. ही जी वाटचाल झाली पृथ्वीच्या इतिहासामध्ये, ती उत्क्रांती व्हायला काही लाखो वर्ष लागली, हे विज्ञानाने आज आपल्याला माहिती आहे. प्राण्यांमधून मानव निर्माण व्हायला किती लाखो वर्ष लागली, हाही उत्क्रांतीचा इतिहास आपल्याला माहिती आहे. मग आता मानवामधून अतिमानसिक जीव उदयाला यायला किती वर्ष लागतील? अर्थातच त्याच न्यायाने, त्याच लॉजिकल तर्कसंगतीने आपण पाहिलं तर काही लाख वर्ष लागू शकतील असं आपल्याला दिसतंय. पण श्री अरविंद आणि मदर यांचं तत्वज्ञान असं सांगतं की मानव जेव्हा उदयाला आला तेव्हा त्यामध्ये, त्या उत्क्रांतीमध्ये एक वेगळं परिमाण योजलं गेलं. मानव आता स्वतः स्वेच्छेने प्रकृतीमध्ये, ईश्वरी कार्यामध्ये सहभागी होऊ शकतोय आणि त्यामुळे ही जी उत्क्रांती व्हायची आहे त्याला आता लाखो वर्षांची आवश्यकता राहणार नाही. ही प्रगती ॲक्सेलरेट होईल, म्हणजे अधिक
जलद गतीने होईल असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आणि आता मदर सांगतायत, न्यू वर्ल्ड इज बॉर्न, बॉर्न, बॉर्न. त्रिवार एक प्रकारे उद्घोष करतायत की नवीन जगत उदयाला आलेलं आहे. आणि हे जे जग आहे ते कसं आहे, तर ते आधीच्याच जगतामध्ये काहीतरी रूपांतरण झालंय आणि ते तयार झालेलं आहे असं नाही. तर मदरनी असं सांगितलंय की ते पूर्णतः नवीन जग आहे. आणि ही जी दोन जगतं आहेत म्हणजे आपलं सुप्रतिष्ठित असलेलं हे जग आणि दुसऱ्या बाजूनी हे जे नवीन जग उदयाला येतं आहे ते अत्यंत सायलेंटली, अत्यंत शांतपणाने, कुठलाही गाजावाजा न करता पण आपल्या या जगतामध्ये मिसळत आहे. या दोन्ही जगतांचं सुंदर ब्लेंडिंग होतं आहे. ते कोणतेही घाई करत नाहीये, आतताईपणा करत नाहीये, कारण त्यातून मानवाला किंबहुना या समग्र सृष्टीला हानी पोचेल अशी कोणतीही कृती ते करत नाहीये. पण त्याने त्याच्या कार्याला सुरुवात केलेली आहे. अलगद रीतीने, हळुवारपणाने ही सुरुवात केलेली आहे असं मदर इथे म्हणत आहेत. हे जे नवीन जगत जन्माला आलेलं होतं त्याचा परिणाम म्हणून काय होईल, तर आता जे कोणी तो प्रकाश ग्रहण करण्याच्या क्षमतेचे आहेत ते याच देहामध्ये म्हणजे त्यांच्या असलेल्या देहामध्येच ते अतिमानवतेपर्यंत जाऊन पोचू शकतील, ही शक्यता प्रत्यक्षात येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं मदर इथे सांगताहेत. ही गोष्ट त्या सांगतायत 1957 साली. आणि आज आता त्याच्यानंतर आपण इतके वर्ष पुढे आलेलो आहोत तेव्हा ही शक्यता तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी सुद्धा खुली आहे. ही लक्षात घेण्यासारखी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नोव्हेंबर 1957 मध्ये आणखीन एक गोष्ट घडून आली आहे. ती गोष्ट अशी की मदर इथे सांगतायत की जी प्रकृती माता जी इतके वर्ष विरोध करत आहे या सगळ्या ईश्वरी कार्याला, एक प्रकारे ते आपण पाहिलं प्रकृतीचे पहारेकरी वगैरे वगैरे, तर ती प्रकृती माता आता स्वयमेव या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी तिने संमती दिलेली आहे. हे मदर आता आपल्याला इथे सांगतायत. मदरला ध्यानावस्थेमध्ये आलेला हा अनुभव आहे. प्रकृती मातेबरोबर त्यांचे संवाद चाललेले आहेत आणि त्या प्रकृती मातेच्या समग्र कार्याशी त्या एक प्रकारे एकरूप झालेल्या आहेत. आणि तेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की जी प्रकृती माता आहे तिला हा सगळा जो उत्क्रांतीचा खेळ आहे आपण एक प्रकारे म्हणूया, त्या खेळामध्ये, त्या लीलेमध्ये तिला विलक्षण आनंद मिळतो आहे. म्हणजे चुकत माकत वाटचाल करायची, धडपडायचं, पडायचं, अपयशी व्हायचं, मग पुन्हा उठून उभं राहायचं, पुन्हा पुढची वाटचाल चालू करायची, मग पुन्हा प्रयत्न करायचे वेगवेगळ्या प्रकारचे. हा जो दीर्घ प्रवास चाललेला आहे त्यामध्ये तिला गोडी वाटते, त्यामध्ये तिला मजा वाटते असं मदरच्या लक्षात आलं. आणि मग मदरनी प्रकृती मातेला विचारलं की हे सगळं जलद गतीने व्हावं, आपण ईश्वरापर्यंत जलद गतीने पोचावं असं तुला वाटत नाही का? तेव्हा प्रकृती मातेने मदरला उत्तर दिलंय की कशासाठी ही घाई, हे चाललंय ते छान चाललंय की सगळं. अशा पद्धतीने प्रकृती माता म्हणतीये. मदर म्हणतात की तिला जो त्याच्यामध्ये आनंद मिळतो आहे अशी रमत गमत संथपणाने वाटचाल करण्यामध्ये, त्यामध्ये सगळ्यांनाच तसा आनंद मिळेल असं नाही. आणि मग प्रकृतीची जी अपत्य आहेत की जी अधिक प्रगत आहेत ती अपत्य तिच्या या खेळामध्ये वेगळ्या पद्धतीने वाटचाल करतील आणि तिला हे दाखवून देतील. आणि तसं मदरनी केलेलं आहे, श्री अरविंदांनी केलेलं आहे. मदरनी प्रकृती मातेला तिची जी एक काही समजूत होती ती समजूत दूर करण्याचा प्रयत्न केला.
म्हणजे मदर असं सांगतायत की आत्तापर्यंत प्रकृतीला असं वाटत होतं की हे अतिमानसाचं आविष्करण झालं, अतिमानसाचं अवतरण झालं तर आपलं सगळं राज्य संपुष्टात येईल, ही भीती एक प्रकारे तिला वाटत होती. तर ते तसं नाही, उलट अतिमानस हे तिच्या कार्याला अधिक सहाय्यक होणार आहे, तिचं कार्य अधिक सुकर होणार आहे, त्याच्यापासनं तिला कोणतीही हानी पोचणार नाहीये, हे मदरनी प्रकृती मातेला समजावून सांगितलेलं आहे एक प्रकारे. आणि मग प्रकृतीला ते लक्षात आल्यानंतर ती म्हणते आहे, काय म्हणते बघा, की जणू काही सुप्रीम रियालिटी म्हणजे डिव्हाइन, आपण असं म्हणूया, डिव्हाइन प्रकृतीला सांगतं आहे, वेकअप ओ नेचर टू द जॉय ऑफ कोलॅबरेशन. हे जे सगळं ईश्वरी कार्य आहे त्याच्यामध्ये तू देखील सहभागी हो, अशा रीतीची हाक प्रत्यक्ष परमेश्वर प्रकृतीला देतो आहे असं मदरला जाणवलंय. अँड द होल ऑफ नेचर in an immense impulse of joy has rushed up to answer, I agree, I collaborate. प्रकृती मातेने त्या हाकेला उत्तर दिलेलं आहे आणि ती म्हणली आहे की हो, मी तयार आहे, मी सहकार्य करण्यासाठी तयार आहे. याचाच अर्थ असा की आत्तापर्यंत अतिमानसाच्या आविष्करणाला जो प्रकृती मातेकडनं विरोध होत होता, तो विरोध आता एक प्रकारे संपुष्टात आलेला आहे. याचा परिणाम म्हणून जर एखाद्या साधकाने खरंच ठरवलं की मला हे माझ्या जीवनामध्ये करून घ्यायचं आहे, तर पूर्वी जेवढा त्याला ह्या प्रकृतीचा, जडभौतिकाचा विरोध होत असेल, तो विरोध आता अतिशय अल्प प्रमाणात असणार आहे, हे इथे सुनिश्चित झालेलं होतं. 3 फेब्रुवारी 1958 या दिवशी मदरला एक दृष्टांत झालेला आहे आणि त्या दृष्टांतामध्ये मदरला जे अतिमानसिक सगळं विश्व असणार आहे, त्या विश्वाचं, त्या जगताचं सगळं दर्शन त्या दृष्टांतामध्ये झालेलं आहे. आधीचे सगळे जे अनुभव मदरला येत होते अतिमानसिक जगताचे, ते कसे होते, ते सब्जेक्टिव्ह होते, ते व्यक्तिनिष्ठ अनुभव होते, ध्यानावस्थेत येणारे अनुभव होते. पण 3 फेब्रुवारी 1958 मदर म्हणतात की मला जो अनुभव आला तो इतका सघन होता की मी पूर्वी पॅरिसमध्ये जितक्या, म्हणजे आपण अगदी देहानी वावरत असतो, बोलत असतो, त्या पद्धतीचा तो तितका सघन अनुभव आहे असं मदर इथे सांगतात. आणि तेव्हा त्यांच्या त्या अनुभवात असं लक्षात आलंय, The supramental world exists permanently and I am there permanently in a supramental body. मदर इथे सांगतायत की हे जे अतिमानसिक जगत आहे ते कायमस्वरूपी प्रत्यक्षात आहे, अस्तित्वात आहे आणि मी देखील तेथे अतिमानसिक जीव म्हणून अस्तित्वात आहे, याचं दर्शन मदरला तिथे झालेलं आहे. याच्यानंतर काही महिन्यातच म्हणजे 9 डिसेंबर 1958 या दिवशी मदर या आता एकांतवासात एक प्रकारे गेलेले आहेत. म्हणजे त्यांचे जे सामान्य व्यवहार होते, ज्या लोकांना भेटायच्या, बोलायच्या, मार्गदर्शन करायच्या, ते सगळे व्यवहार एक प्रकारे त्यांनी स्थगित केलेले आहेत. कारण पुन्हा जसं श्री अरविंदांच्या बाबतीत झालेलं होतं की उच्चतर साधनेसाठी त्यांना एकांतवासात जाण्याची आवश्यकता निर्माण झालेली होती, कदाचित तशीच आवश्यकता मदरला जाणवलेली आहे. आणि मग त्यांनी हे सगळं, म्हणजे प्लेग्राऊंडला जाणं असेल, हे सगळं त्यांनी थांबवलेलं आहे. आणि हा जो दिवस आहे तो बरोबर श्री अरविंदांनी समाधी घेतली त्याच्यानंतर बरोबर 8 वर्षांनी त्यांनी हा एकांतवास स्वीकारलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. 24 एप्रिल 1959 या दिवशी मदरला आणखीन एक अनुभव आलाय, तो म्हणजे फुल सुप्रामेंटल पॉवर एंटर्ड फॉर द फर्स्ट टाइम इन टू द बॉडी ऑफ द मदर.
अतिमानसिक शक्ती म्हणून जी काही आहे ती पूर्णत्वानी मदरच्या देहामध्ये प्रवेश करती झालेली आहे असं आपल्या इथे लक्षात येतं. मदरला अतिमानवाचा अनुभव हा आधीपासूनच आलेला आहे, हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. आणि आता त्यांची पुढची वाटचाल चालू झालेली आहे, ती अतिमानसिक जीव घडवण्याच्या दिशेने ती वाटचाल चालू झालेली आहे. आणि म्हणून या बॉडी सेल्समध्ये, शरीराच्या पेशींमध्ये रूपांतरण करण्याचं त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे. अर्थात आत्तापर्यंत पृथ्वीच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये हे कार्य कोणीही केलेलं नसल्यामुळे हे कार्य अत्यंत विकट अशा स्वरूपाचं आहे. ही न रुळलेली पाऊलवाट आहे की जी प्रथमच मदर स्वतःच्या शरीरावर हे सगळे प्रयोग करत आहेत. ही जी अत्यंत विकट पाऊलवाट होती, त्या पाऊलवाटेवरनं जाताना मदरला अक्षरशः जणू एखाद्या आडरानामधनं समोर येणारी जी सगळी जाळी आहे झाडांची, मुळांची, ती दूर करत करत त्यामधनं खडतर वाटचाल करायला लागते. एक प्रकारे मदर या संपूर्ण कालावधीमध्ये शरीराच्या यातनांचा विचार केला तर अक्षरशः नरक यातना म्हणता येईल अशा प्रकारच्या यातना मदर सहन करत आहेत. कशासाठी? तुम्हा आम्हासाठी. तुम्हा आम्हासाठी म्हणजे कोणासाठी? तर मानवाकडून अतिमानवाकडे किंबहुना त्याच्याही पलीकडे म्हणजे अतिमानसिक जीवाकडे जाणारा मार्ग प्रशस्त करण्याचं काम मदर स्वतःच्या शरीरामध्ये करत आहेत. हे करत असताना एकीकडे आत्ता म्हटलं त्याप्रमाणे प्रचंड नरक यातना आणि दुसरीकडे ईश्वरी उपस्थितीचा तेवढाच आनंद, अशी स्थिती त्यांची त्या सुमारास आहे. मदर सांगू पाहतायत की हे आजारपण नाही, हे रूपांतरणाचं कार्य चालू आहे, पण ते समजण्याची कुवत आम्हा मानवतेकडे नव्हती असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. ठीक आहे. परंतु मदर मात्र त्यांचं कार्य, हे जे शरीरातल्या पेशींवर जे कार्य चाललेलं होतं त्या अगदी शेवटपर्यंत त्यांचं ते कार्य चाललेलं आहे. आणि मदरनी असं म्हटलेलं आहे बघा, त्यांच्या शरीरामधनं द मेंटल हॅज विड्रॉन, द व्हायटल हॅज विड्रॉन, एव्हरीथिंग हॅज विड्रॉन. त्यांच्या शरीरातनं मन निघून गेलेलं आहे, प्राण निघून गेलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की प्राण निघून गेला तर जीवनच अस्तित्वात राहणार नाही, पण तरी सुद्धा मदरच्या बाबतीत ते राहिलेलं आहे असं त्या म्हणतात. ॲट द टाइम आय वॉज ॲपरंटली इल, वरवर पाहता मी आजारी असं दिसत होतं, पण द मेंटल हॅड डिसॅपियर्ड, द व्हायटल हॅड डिसॅपियर्ड अँड द बॉडी वॉज पर्पजफुली लेफ्ट टू इटसेल्फ. हे शरीर मात्र जसंच्या तसं शिल्लक राहिलेलं होतं, पर्पजफुली. त्या प्रयोग करतात शरीरावर. अँड इट इज प्रिसाइजली बिकॉज the vital and mental had disappeared that people got the impression of a very serious illness. लोकांना हे कळूच शकत नव्हतं. उत्तमातले उत्तम डॉक्टर आले, त्यांना सुद्धा हे कळत नव्हतं की हे नेमकं काय घडतंय मदरच्या बाबतीत, कारण हा अनुभवच कधी कोणाला आलेला नाहीये. तो प्रथमतः मदरला अनुभवायला येतंय आणि त्यामुळे आपण म्हटलं तसं मानवतेला हे कळू शकलेलं नाही. हे सगळं मदर श्री अरविंदांनी केलं किंवा त्यांच्याबरोबर ते त्या योग्यतेला पोचलेले 4-2 साधक असतील, त्या मंडळींनी हे सगळं कार्य केलं असं आपल्या लक्षात येतंय. आता आपण आपली नजर थोडी आपल्याकडे वळवूया. या सगळ्यामध्ये आपली भूमिका काय असू शकते? श्री अरविंदांनी त्याचा निर्देश दिलेला आहे. स्वतःच्या देहामध्ये जर आपल्यापैकी काही जणांनी तरी अतिमानवापर्यंत वाटचाल केली तर त्यामुळे या पृथ्वीवर त्याचा एक परमनंट, चिरस्थायी अशी शक्ती त्यातून निर्माण होईल आणि ती एक परमनंट
पाया म्हणूया आपण अतिमानसासाठी, त्याच्या आविष्करणासाठी तो एक भरभक्कम पाया तयार होईल असं श्री अरविंद म्हणतात. आत्तापर्यंत जी सगळी साधनं या पृथ्वीच्या इतिहासामध्ये उपयोगात आणलेली होती त्याच्याही पेक्षा अधिक काहीतरी सुपिरियर, अधिक उच्च कोटीची अशा काही गोष्टी घडून यायच्या आहेत याची स्वतःच्या उदाहरणातनं ही माणसं संपूर्ण जगाला त्याची खात्री पटवून देतील अशी 1000 माणसं हवी आहेत असं श्री अरविंद इथे म्हणतायत. त्या 1000 आपण एक असू शकतो का? तशी इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते आहे का? तसे कष्ट करण्याची आपली तयारी आहे का? तसे श्री अरविंद आणि मदर यांच्या कार्याप्रती खुली होण्याची आपली तयारी आहे का? हे सगळं जर असेल तर आपली भूमिका या सगळ्या कार्यामध्ये अगदी खारीचा वाटा का होईना पण तशी असू शकते असं श्री अरविंद इथे निर्देश करतायत. मदरनी 12 नोव्हेंबर 1954 साली असं सांगितलेलं आहे बघा, ही जी अतिमानसिक चेतना आहे ती चेतना आपल्याकडे म्हणजे पृथ्वीवासियांकडे शांतपणाने लक्ष ठेवून आहे की तुमची कधी तयारी होते आहे याकडे ती लक्ष ठेवून आहे. ती खोळंबून आहे आणि तिचं जे हृदगत आहे, तिचं जे मनोगत आहे, तिचं जे रहस्य आहे, सिक्रेट आहे ते ती पृथ्वीवरच्या काही जणांबरोबर शेअर करते आहे. त्यामुळे आपल्याला ही हाक देण्यात आलेली आहे की या कार्यामध्ये सहभागी व्हा असं मदर इथे सांगतायत. हा विश्वास त्या व्यक्त करतायत की जे घडून यायचं आहे ते घडून येईलच. श्री अरविंदांनीही आपल्याला असं सांगितलेलं आहे की याच्याविषयी कोणताही अविश्वास बाळगू नका. जे कोणी तुम्ही आम्ही जे हे सगळं ऐकून समजावून घेऊ पाहतो आहोत त्यांनी आता मनाशी एक खुणगाठ पक्की बांधायची आहे श्री अरविंदांच्या निर्देशानुसार की ह्याविषयी आपण मनामध्ये आता शंका उपस्थित करायची नाही. कारण न्यू वर्ल्ड इज बॉर्न 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 असं मदरनी त्रिवार शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता मदर तुम्हा आम्हाला उद्देशून जे आवाहन करता आहेत, जे निमंत्रण देता आहेत ते आपण समजावून घेऊया. त्यांच्याच शब्दामध्ये हे जाणून घेणं अधिक उचित असतं म्हणून आपण इंग्रजीचा थोडा जास्त वापर झाला तरी करत असतो. पण त्या शब्दांची एक वेगळी ताकद असते आणि ते शब्द थेटपणाने आपल्या हृदयाला भिडले तर त्याचा कदाचित एक वेगळा परिणाम आपल्या जीवावर होऊ शकतो. म्हणून हे इंग्रजीमधनं आपण शब्द मुळातनं वाचतो आहोत. मदर म्हणतात काही लोकांना साहस आवडतं आणि ज्या लोकांना असं साहस आवडतं त्यांना मी निमंत्रित करत आहे. इट इज नॉट अबाउट स्पिरिच्युअली डुईंग वन्स अगेन व्हॉट अदर्स हॅव डन बिफोर अस. म्हणजे आत्तापर्यंत आध्यात्मिक म्हणून ज्या सगळ्या काही गोष्टी केल्या जायच्या त्याच पुन्हा एकदा करण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत नाहीये. फॉर आवर ॲडव्हेंचर स्टार्ट्स बियॉन्ड. आपलं जे साहस आहे ते त्याच्या पलीकडून सुरू होतं आहे. इट इज अबाउट अ न्यू क्रिएशन, एंटायरली न्यू, विथ एव्हरीथिंग इट ब्रिंग्स दॅट इज अनफोरसीन. एका नवीन जगताचं, एका नवीन निर्मितीचं हे साहस आहे आणि त्याबरोबर जे येतं आहे ते सगळं आत्तापर्यंत कोणीही कधीही पाहिलेलं नाही अशा प्रकारचं आहे. आणि अर्थातच त्याच्याबरोबर विथ रिस्क अँड इनसिक्युरिटीज, त्याच्याबरोबर जोखमी पण आहेत, धोके पण आहेत आणि त्याचबरोबर असुरक्षितता पण आहे. अ ट्रू ॲडव्हेंचर, खरं हे साहस आहे. ऑफ विच द एम इज अ शुअर विक्टरी, ज्याचं उद्दिष्ट हे निश्चित विजय हे आहे. कारण त्या विजयाची ग्वाही मदर श्री अरविंदोला मिळालेली आहे. बट ऑफ विच द रोड इज अननोन,
and has to be cleared in unexplored terrain. आपण मगाशी जे म्हटलं की आडरानामधनं मार्ग काढल्यासारखी ही सगळी वाटचाल आहे, ते सगळं साफ करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. द रोड इज अननोन. हा जो मार्ग आहे तो अज्ञात मार्ग आहे. इट इज समथिंग दॅट नेव्हर हॅज एक्झिस्टेड इन द प्रेझेंट युनिवर्स. इथे मदर फक्त पृथ्वीचा उल्लेख नाही करत आहेत, हे अख्ख्या ब्रह्मांडामध्ये आजवर अशा पद्धतीने कधीही घडलेलं नाही हे त्या सांगतायत. अँड दॅट नेव्हर विल प्रेझेंट इटसेल्फ इन द सेम वे. यापूर्वीही असं कधी घडलं नाही आणि यापुढेही अशा पद्धतीने कधी घडणार नाही असं त्या म्हणतायत. इफ यू आर इंटरेस्टेड, गुड, कम अबॉर्ड. जर तुम्ही या साहसाला तयार असाल तर या, आपण सगळे मिळून या मार्गावर वाटचाल करूया. व्हॉट विल हॅपन टुमॉरो? आय डू नॉट नो. काय होईल या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर? कोणते खाचखळगे लागतील, कोणते अडथळे लागतील, असं जर तुम्ही मला विचारू जाल तर माझं उत्तर आहे मला माहीत नाही, कारण तो मार्गच अजून रुळलेला नाही. आता त्याच्यासाठी आपल्याला तयारी काहीतरी करायला लागेल. मदर काय सांगतायत बघा. यू हॅव टू लिव्ह बिहाइंड एव्हरीथिंग यू हॅड बीन एक्सपेक्टिंग, एव्हरीथिंग यू हॅड प्लॅन्ड, एव्हरीथिंग यू हॅड बिल्ट, and then go forward into the unknown. What will happen, and that is that. काय करायचंय? आत्तापर्यंत तुम्ही ज्या सगळ्याची अपेक्षा करत आहात ते मागे सारायचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत ज्या योजना आखलेल्या असतील त्या मागे ठेवायच्या आहेत. जे सगळं तुम्ही उभारत आणलेलं आहे ते सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि या अज्ञात मार्गावर वाटचालीला सुरुवात करायची आहे. अशी ज्यांची तयारी आहे, असं साहस करण्यासाठी जे तयार आहेत त्यांना मी निमंत्रित करत आहे, असं मदर आपल्याला सांगता आहेत. तेव्हा हा जो निर्णय आहे तो त्यांनी आपल्यावर सोपवलेला आहे. तो निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायचा आहे. अर्थात हा निर्णय घेणं सुद्धा तितकंसं सोपं नाही. तो निर्णय घेण्याचं म्हणजे त्या साहसाला आपल्याला जायचं आहे का जायचं नाहीये हे तरी निश्चित करण्यासाठी जे धाडस लागेल, ते धाडस, ते बळ मदर आणि श्री अरविंद यांनी आपल्याला देऊ करावं. आणि जर एकदा आपला तसा निर्णय झाला की हो, या मार्गावरनंच मला पुढे प्रगत व्हायचं आहे, तर ती वाटचाल करण्यासाठीचं बळ त्यांनी आपल्याला देऊ करावं. त्यांनी आपलं बोट पकडून आपल्याला ह्या मार्गावरून घेऊन जावं अशी विनंती आपण त्यांच्या चरणी करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.